अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ आज बाजार समित्या बंद आहेत। मनमाड बाजार समिती ही आज बंद आहे। बाजार समितीमध्ये शुकशुकाट त्यामुळे पाहायला मिळतोय। या संपाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आयोजित राज्यस्तरीय परिषदेमध्ये पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून न घेतल्याच्या निषेधार्थ तसेच बाजार समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज राज्यातील बाजार समित्यामध्ये एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती राज्य असोसिएशनच्या वतीने हा संप पुकारण्यात आला आहे। त्यामुळे राज्यातील ज्या बाजार समित्या आहेत त्या पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळतोय। मी आता नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये उभा आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की एरवी या ठिकाणी सकाळपासूनच कांदा उत्पादक जे ते आपले शेतमाल विक्रीसाठी आणत असतात। त्यासह कांदा असेल, भाजीपाला असेल, भुसार माल असेल, असा माल जो तो या ठिकाणी विक्रीसाठी आणत असतात। मात्र आपण आता जर पाहिलं तर या ठिकाणी बंदचा जो फटका आहे तो पाहायला मिळतोय आणि संपूर्ण बाजार समितीमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। एकंदरीत जर आपण पाहिलं तर आता सणासुदीचे दिवस आहे, त्यामुळे कांद्याला देखील चांगले दर मिळत आहे आणि त्यातच हा बंद पुकारण्यात आल्यामुळे कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा फटका बसतोय। हा बंद एक दिवसाचाच असला तरी त्याचा कुठेतरी बाजार समितीतील जे घटक आहेत त्यांना देखील फटका बसतोय आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसतोय। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड।